पुण्याच्या चाकण परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे। पुणे नाशिक महामार्गावर एका महिलेचं विवस्त्र आणि विच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मात्र पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही तपासले तेव्हा जे समोर आले ते पाहून सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली। या महिलांचा मृत्यू कोणत्याही मानवी कृत्याने नव्हे तर 5 ते 6 मोकाट कुत्र्याच्या भीषण हल्ल्यामुळे झाल्याचं उघड झालंय। चाकणमधील आंबेठाण उड्डाणपुलाजवळील एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेहाची अवस्था पाहून सुरुवातीला घातापाताचा संशय व्यक्त केला जात होता। मृत महिलेची ओळख पटली असून शोभा विजय वाघमारे असं त्यांचं नाव आहे। त्या मूळच्या नांदेडच्या असून सध्या आंबेठाण परिसरात वास्तव्यास होत्या। तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली तर या फुटेजमध्ये 5 ते 6 मोकाट कुत्र्यांनी या महिलेवर अचानक हल्ला चढवल्याचं आणि तिचे लचके तोडल्याचे विदारक दृश्य कैद झाले। कुत्र्यांचा हा हल्ला इतका भीषण होता की त्यातच या महिलेचा करुण अंत झालाय। या घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलाय। मात्र घटनेचं गांभीर्य पाहून डॉक्टरांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी मृतदेह पिंपरीच्या YCM रुग्णालयात पाठवला आहे। या घटनेमुळे चाकण शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त केली जाते। यापूर्वी मोकाट कुत्र्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्यात। मात्र या भीषण घटनेने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। प्रशासनाने आता तरी जागे व्हावं, या मोकाट कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। एका निष्पाप महिलेला अशा प्रकारे प्राणांना मुकावे लागल्याने परिसरात संतापाची लाट आहे। महापालिका आणि स्थानिक प्रशासन या गंभीर समस्येकडे आता तरी गांभीर्याने पाहणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय।